नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विस्तीर्ण आणि सुंदर अशा समुद्र किनाऱ्यावरती अलिबागच्या आत्ता मी बसलेलो आहे. खूप छान वाटतंय. आत्ता आपण जाऊन भेटणार आहोत ते कोळीवाड्यातल्या मिताली भगत वहिनींना आणि त्यानंतर भेटणार आहोत मयुरी पाटील वहिनींना. चला सुरुवात करूया आजच्या भागाला भेटून पहिल्या वहिनींना. थांबा थोडंसं. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव मिताली केतन भगत. माहेरचं नाव. माहेरचं नाव मिताली सुधाकर मिटगावकर. माहेर कुठलं. माहेर पनवेलचं. पनवेल. हो. द्या आता ओळख करून. हे माझे मिस्टर नमस्कार. केतन भगत. ह्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे आणि ते दीर दोन्ही. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. पनवेल. पनवेल. मग पनवेलवरून अलिबाग कसं काय. माझं आजोळ इथलं म्हणजे माझ्या आईचं माहेर इथलं. इथे. हो. कुठे. जवळच आहे, समोरच आहे घर. हा मग सुट्टीत यायचा. हा नेहमी सुट्टीत सगळ्या सणांना इकडेच. तिकडनं इकडे कसे काय आलात. तिकड आधीपासून ओळख होती लहानपणापासून. हा मग. आणि मग नंतर मला पण डान्सची आवड आहे आणि ह्यांनाही डान्सची आवड आहे. आणि मग कुठे नाचलात एकत्र. आम्ही अलिबागमध्ये ॲक्च्युली एक अल्बमचं शूट होतं. कोळी गीतांचा अल्बम होता. तर त्याचे जे कोरिओग्राफर होते ते माझे भाऊजी. मग तेव्हा त्या अल्बममध्ये जास्त ओळख झाली. मग त्या तो अल्बम मध्ये नाच करता करता लग्नाचा अल्बम तयार झाला हो. तुमचा. हो. मग पण अजून आलेला नाहीये. का. लग्न कधी झालं. 26 फेब्रुवारीला. अरे नवीन आहे म्हणजे. हो. बरं त्यांना तर बोलवा. ओ या. नमस्कार. तुम्ही यांना प्रपोज कुठे केलं. आरसेपच्या गार्डन मध्ये. पण तुम्ही यांना प्रपोज करताना कुठलं गाणं म्हटलं होतं. दिल दे दिया आहे. असं कसं. हे गाणं आहे का काय पत्र लिहिलं. म्हणा लवकर. दिल दे दिया है जान तुम्हें देंगे दगा नहीं करेंगे सनम ओ रब दी कसम यारा रब दी कसम दिल दे दिया है जान तुम्हें देंगे दगा नहीं करेंगे सनम. जोरदार. वा. बर आता प्रश्न विचारतो तुम्हाला पहिला. पहिला प्रश्न आहे तुमच्या शोकेस मध्ये गणपतीच्या किती मूर्ती आहेत. 3. अभिनंदन. उत्तर बरोबर. आता एक चिठ्ठी घ्या आणि त्याच्यातला शब्द उखाण्यात येईल असं उखाणा घ्या. घ्या. माप. माप. बरं तुम्ही पण घ्या एक चिठ्ठी. घ्या. शिमगा. शिमगा. वा 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 वा. एकीकडे शिमगा आलंय एकीकडे माप आलंय. लहानपणापासून आवडते मला कलिंगडाची काप. बर. केतनरावांच्या आयुष्यात आले ओलांडून उंबरठ्यावरील माप. वा अभिनंदन. छान. घ्या तुम्ही. आम्हा कोळी लोकांचा सर्वात मोठा सण म्हणजे शिमगा. हा. आणि मितालीने काल मला घातला जेवणात झिंगा. अरे वा 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 वा. जोरदार आहे. झिंगा होता काल. काल उपवास होता. काल उपवास होता. बर. आता कोण माझ्याबरोबर गप्पा मारणार. एकही इंग्लिश शब्द न येऊ देता. मी प्रयत्न करते. चला. बर तुमचं नाव संपूर्ण. माझं नाव सौ मिताली केतन भगत. आणि पत्ता सांगा तुमचा. अलिबाग कोळीवाडा मेटपाडा अलिबाग रायगड. एवढ्यावर येतं पत्र. हो. मग आणि मग इकडनं पत्र कुठे कसं म्हणजे समजा तुम्हाला पनवेलला पत्र लिहून पाठवायचं असेल तर कसं पाठवतात. पत्र लिहिते. हां. त्याच्यानंतर डाकघरातून पाठवते. डाकघरातून. हां. पण डाकघरात असंच टाकलं की जातं. नाही. मग त्याच्यावर काय पत्ता लिहिता. त्याच्यावर पत्ता पनवेलचा. कसा. सायलीला सोसायटी. सोसायटी. चला तुम्ही आता चान्स घ्या. तुम्ही जिथे नोकरी करता त्याचा पत्ता सांगा. जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग. एवढ्यावर येतं पत्र. हो हो. हो. बरं किती वर्ष तिथे काम करताय. मला आता तिथे 3.5 वर्ष झाली. पण तिकडे नोकरी कशी मिळाली तुम्हाला. काय काय प्रक्रिया असते. नोकरी मिळण्यासाठी मी अर्ज तिथे दाखल केला होता. वा. पुढे. त्यानंतर मला माझ्या कार्यालयाने पत्र पाठवलं की तुम्ही उरण येथील भूसंपादन कार्यालयात हजर व्हा. त्यानुसार मी त्या भूसंपादन कार्यालयात हजर झालो आणि माझी नोकरी सुरुवात झाली. अरे वा. छान झालं ना. मग तुम्ही ही बातमी पहिल्यांदा कोणाला सांगितली. प्रथम बातमी माझ्या घरातल्यांना आई वडिलांना सांगितली. कशी सांगितली. मी स्वतः येऊन घरी आलात. घरी आलो. कसे आलात.
घरी माझ्या दुचाकी गाडीने आलो. दुचाकीला काय काय असतं? दुचाकीला 2 चाकं असतात आणि आणि बाकी सामान असतं. आणि बसता कशात? बसता कशावर? असं नसतं बसण्यात. असं नसतं. मला वाटलं त्याला बाकडा लावलेला असतो असं म्हणतात का काय. पण अभिनंदन, खूप छान बोललेला आहात तुम्ही, त्यामुळे बक्षीस मिळालं तुम्हाला. थँक्यू. 6, 7, 8, 9, 10 हे बक्षीस मिळालं. अभिनंदन. धन्यवाद. चला भेटूया पुढच्या वेळी. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी मयुरी गौरव पाटील. माहेर? माहेर अलिबागच. माहेरचं नाव? मयुरी दिगंबर राणे. आता द्या ओळख करून. हो. माझे मिस्टर, नमस्कार. सासूबाई, नमस्कार. जाऊबाई, दीर, हा माझा भाऊ, बर. त्या वहिनी आहेत माझ्या, हो हो ती प्रभाताई, ती साधनाताई हो हो. आणि माझी आई. नमस्कार. चला मग आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. मग आता काय ठरवलंय? काही नाही, काही नाही ठरवलंय. बरं, पण मग लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज आहे आमचं. पण कुठे? इथे अलिबागमध्ये सासूबाई घरी आलेल्या माझ्या. पण सासूबाईंना कसं कळलं? नाही, ते सहजच आलेल्या, मला बघितलं आणि मग त्यांना असं वाटलं की सून म्हणून ही असावी. असं वाटलं असेल, माहिती नाही मला माहिती पण. नाही तुम्हाला पण. मग बघण्याचा कार्यक्रम झाला की नाही? हा, त्याच्या आजीकडे मला बोलवलं होतं, तेव्हा आम्ही एकमेकांना फक्त बघितलेलं. हा. लग्नाचं तेव्हा काही नव्हतं. नंतर 8 दिवसांनी फोन आला की मग लग्नासाठी विचार करतोय, तर तुमचं काय म्हणणं हा. आहे वगैरे. मग मग मम्मी पप्पानी पत्रिका वगैरे सगळं बघितलं. नाही नाही, हे एवढंच सोपं नाहीये. जरा बोलवा मिस्टरांना. गौरव. नमस्कार. बरं, आई जेव्हा यांच्याकडे गेली बघायला आणि किंवा अचानक बघितलं, त्याच्या आधी तुम्ही यांना कधीच बघितलं नव्हतं? आम्ही एकाच कॉलेजमध्ये, मी तिचा सिनियर आहे, हा. तरी पण हिने मला कधी 3-4 वर्षात पाहिलं नाही असं ही कॉलेजमध्ये असं मला म्हणते. तुम्ही बघितलं होतं ना? मी पण नाही पाहिलं. मी इवन हिच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना मी चांगला ओळखायचो, परंतु ही मला कधीच दिसली नव्हती 3-4 वर्षात. हे बरं आहे आपलं, कॉलेजमध्ये एकाच असून एकमेकांना कधीच बघितलं नाही. हा? घरी कितपत वेळ देतात ते? नाही, देतो चांगल्यापैकी. देतो. नाही, घरातल्या बऱ्याचशा वस्तू माहिती असतील. पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो. हा? तुमच्या शोकेस मध्ये लाकडी पक्षी किती आहेत? 10 आहेत. अभिनंदन. मी हा चोख मटका मारलेला आहे. पुढचा प्रश्न तुम्हा दोघांसाठी. यातून एक एक चिठ्ठी घ्या. तुम्ही पण घ्या. आणि मग तो शब्द असलेला उखाणा घ्यायचा. काय शब्द आहे? लोणी. लोणी. वा, तुम्ही घ्या. लाजरा. लाजरा. आता घ्यायचा उखाणा. कृष्ण खातो मटका भर लोणी, हा. गौरवचं नाव घेते पाहू नका कोणी. वा 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 वा. आता तुम्ही. लाजरा आणि साजरा मुखडा, मयुरी आहे चंद्राचा तुकडा. अरे वा. बरं, आता तुमच्यापैकी कोण माझ्याशी गप्पा मारेल? दोघांनी ठरवा आधी कोण गप्पा मारणार. एकही इंग्लिश शब्द येणार नाही याची खबरदारी घ्यायची. कोण? मी घेतो पहिले. तुम्ही. काय करता तुम्ही? मी ट्रॅव्हल एजंट आहे. चला, त्यांनी संधी घालवली. आता तुम्ही. तुम्ही काय करता? मी शिक्षिका आहे, कुठे? जनता शिक्षण मंडळातच. बरं. आणि कितवीला शिकवता तुम्ही? मी 11वी आणि 12वी. बरं. सायन्स. सायन्स की विज्ञान? विज्ञान. चला, गेलं. 1, 2, 3, 4, 5. चला, आधीच्या उत्तरांसाठी लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे.